मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे निर्माण करून शेतकऱ्यांना दलालांच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र योजिले आहे. आधी शेतकऱ्याला बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली जे शेतकरी आणि सरकारच्या बाजार समित्या हळूहळू बंद पाडण्याचे हे षडयंत्र आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले. सुरुवातीला बाहेर दलाल जादा भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतील, याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर होईल. एकदा ह्या बाजार समित्या संपुष्टात आल्या की हे दलाल लोक त्यांची मनमानी करतील. हा कायदा शेतकरी हितांचा नसून व्यापारी लोकांसाठी आहे. हे लक्षात आल्यामुळे हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी आंदोलन करीत आहे. परंतु हे शेतकरी विरोधी सरकार त्यांच्यावर थंड पाणी टाकून, अश्रुधूर सोडून, रस्ते बंद करून अमानुष छळ करीत आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे. या निमित्ताने संभाजी ब्रिगेड नांदुराचे एक आगळेवेगळे आंदोलन झाले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय नांदुरा येथे स्वतःवर पाण्याचा वर्षाव करून सरकारच्या नावाने आंघोळ केली. हे सरकार आमच्यासाठी मेले असे जाहीर केले आणि थंड पाण्याने आंघोळ करून तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव शरद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके, जिल्हा संपर्क प्रमुख भागवत मुंडे, तालुका अध्यक्ष अमर रमेश पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन बाठे, तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे, मधुसूदन पुणकर, तालुका कार्याध्यक्ष संतोष देशमुख, विनोद वनारे, रजत चोपडे, श्रीकांत आळशी, जनार्दन बुले, गणेश सातव, रत्नदीप घोराडे, प्रफुल्ल पाटील, बळीराम पारसकार आणि पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन विविध ठिकाणी प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या ठिकाणी आम्ही असे आंदोलन केलेले आहे. आज आम्ही नांदुरामध्ये शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे सरकार एक दडपशाही सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर पाणी उडवत आहे, त्याचप्रकारे आम्ही आज स्वतःच्या अंगावर पाणी उडवून घेतलं आणि आपल्या घरातील व्यक्ती वारल्यावर आपण जसं अंग धुतो तसं आज आम्ही जे आमचं सरकार आहे या सरकारच्या नावाने अंग धुतलेलं आहे व सरकार आमच्यासाठी मेलं असं मी जाहीर करतो. कारण जे सरकार जे आज शेतकरी विरोधी कायदे करते, आज आपला देश जो आहे हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जाते. इथं शेतकरी विरोधी कायदे होत असतात. त्या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की शेतकरी आपला माल कुठेही नेऊन विकू शकतो, परंतु एक शेतकरी यापूर्वीसुद्धा आपला माल कुठेही विकू शकत होता. हे एक आज फसवेगिरी म्हणून आपल्यासमोर आणलेलं आहे. याचा भविष्यात असे पडसाद होतील की ज्या पंचायत समित्यात बाजार समित्या शेतकऱ्याच्या हक्काच्या आहेत, आज जर असं बाहेर कुठे व्यवस्था तयार झाली तर इथे जे काही दलाल लोक आहेत हे निर्माण होतील आणि ते जास्त पैशाने शेतकऱ्याचा माल विकत घेतील आणि जास्त माल विकत घेतल्यानंतर बाजार समित्या मंदावतील, त्यांची आर्थिक परिस्थिती खराब होईल आणि यामुळे याच्यावर पूर्ण भविष्यात हे दलाल लोक कब्जा करून शेतकऱ्यांच्या मनमानी भावाने माल विकत घेतील. हे समोरची त्याची रणनीती आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा माल हा अशा दलालांच्या घशात जाऊ देणार नाही, यासाठी संभाजी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.